नमस्कार. स्विंग ट्रेडिंग मालिकेच्या तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागात तुमचे स्वागत आहे. पहिल्या दोन भागांमध्ये आपण स्विंग ट्रेडिंगचे मूलभूत ज्ञान, महत्त्वाचे इंडिकेटर्स, कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आणि काही स्ट्रॅटेजीज शिकलो. आता तुमच्याकडे बाजारात एंट्री करण्यासाठी आवश्यक साधने आहेत. पण केवळ टेक्निकल अनालिसिस करून कोणीही ट्रेडर यशस्वी होत नाही. यशासाठी लागतात वजा योग्य स्टॉक निवड, पैसे व्यवस्थापन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनावर नियंत्रण, सायकॉलॉजी. या भागात आपण पाहणार आहोत. 1. स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक निवडण्याचे नियम. 2. जोखीम व्यवस्थापन, रिस्क मॅनेजमेंट कसे करायचे. 3. मनी मॅनेजमेंटचे महत्त्व. 4. ट्रेडिंगमधील मानसशास्त्र आणि मनावर नियंत्रण. हा भाग तुमच्या ट्रेडिंग शिस्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. चला तर मग सुरुवात करूया. 14. स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक कसे निवडावे. स्विंग ट्रेडिंगमधील यशाचा पाया म्हणजे योग्य स्टॉक निवडणे. सुरुवातीला नेहमी लिक्विड स्टॉक्स, रोज जास्त खरेदी विक्री होणारे शेअर्स निवडावे. कारण कमी व्हॉल्यूम असलेले स्टॉक्स पटकन हलत नाहीत आणि एक्झिट करताना त्रास देतात. या उलट लिक्विड स्टॉक्समध्ये तुम्ही लगेच ट्रेडमधून बाहेर पडू शकता. दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे ट्रेंडमध्ये असलेले स्टॉक्स पाहणे. एखादा स्टॉक आधीपासून वरच्या दिशेने चालला असेल, अपट्रेंड, आणि चार्टवर त्याने महत्त्वाचे सपोर्ट रेसिस्टन्स लेवल्स तोडले असतील, तर तो स्विंगसाठी उत्तम ठरतो. ट्रेंडच्या विरुद्ध कधीही ट्रेड करू नये. तिसरा घटक म्हणजे न्यूज आणि सेक्टर ट्रेंड. जर एखाद्या सेक्टरमध्ये उदा. बँकिंग किंवा फार्मा सकारात्मक बातम्या येत असतील किंवा बजेटमुळे त्या सेक्टरला फायदा होत असेल, तर त्या सेक्टरमधले स्टॉक्स निवडावेत. बाजारात येणाऱ्या उत्साहाचा मोमेंटम फायदा घेता येतो. शेवटी खूप कमी किंमत श्रेणीत वारंवार मोठ्या हालचाली करणारे स्टॉक्स टाळून तुलनेने स्थिर पण सातत्याने वाढणारे गुणवत्तापूर्ण स्टॉक्स निवडावे. 15. जोखीम व्यवस्थापन, रिस्क मॅनेजमेंट. स्विंग ट्रेडिंगमध्ये जोखीम व्यवस्थापन करणे हे नफा मिळवण्याइतकंच किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाचं असते. जोखीम व्यवस्थापनाचा मुख्य नियम म्हणजे नुकसान मर्यादित ठेवणे. त्यासाठी प्रत्येक ट्रेड आधी ठरवलेल्या स्टॉप लॉस सह घ्यावा. पोझिशन सायझिंग या नियमामुळे भांडवल सुरक्षित राहते. उदाहरणार्थ, जर तुमचे एकूण ट्रेडिंग भांडवल 1,00,000 रुपये असेल, तर तुम्ही एका ट्रेडमध्ये जास्तीत जास्त 1% ते 2%, म्हणजे 1,000 रुपये ते 2,000 रुपये एवढीच जोखीम घ्यावी. म्हणजे स्टॉक खाली गेला तरी तुमचे मोठे नुकसान होत नाही. याशिवाय सर्व पैसे एकाच स्टॉकमध्ये गुंतवू नयेत. विविध स्टॉक्समध्ये डायव्हर्सिफिकेशन गुंतवणूक करावी. किमान 3 ते 4 स्टॉक्समध्ये पैसे विभागल्यास एका स्टॉकमध्ये नुकसान झालं तरी इतरांमधून भरपाई होऊ शकते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोभ आणि भीती यांना बळी न पडता ठरवलेल्या नियमांनुसार ट्रेड करणे. कारण शेअर बाजार केवळ शिस्तबद्ध लोकांनाच पैसे देतो. 16. मनी मॅनेजमेंट. मनी मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंट म्हणजे ट्रेडिंगमध्ये पैसे कसे वापरायचे याची शिस्त पाळणे. पहिलं पाऊल म्हणजे भांडवलाचं संरक्षण. कधीही सर्व पैसे मार्केटमध्ये टाकू नयेत. एकूण भांडवलाचा काही भाग, उदा. 30 ते 40% नेहमी रोकड स्वरूपात कॅश ठेवावा, जेणेकरून बाजारात मोठी संधी आल्यास तुमच्याकडे पैसे उपलब्ध असतील. दुसरा नियम म्हणजे नफ्याचं पुनर्गुंतवणूक. नफा मिळाल्यावर लगेच सर्व पैसे काढून घेण्याऐवजी काही भाग, उदा. 50% पुढच्या चांगल्या ट्रेडमध्ये लावावा. यामुळे चक्रवाढ परतावा, कंपाऊंडिंग मिळतो आणि तुमचा ट्रेडिंगचा आकार हळूहळू वाढतो. तिसरा महत्त्वाचा नियम म्हणजे सातत्यपूर्ण नफा मिळवणे. सतत मोठ्या नफ्याच्या मागे धावू नये. लहान पण सातत्यपूर्ण परतावा, उदा. प्रत्येक ट्रेडमध्ये 5 ते 10% मिळवणे हे जास्त महत्त्वाचे आहे. वारंवार मोठे नुकसान टाळल्यास छोटे फायदे एकत्र येऊन मोठा परतावा देतात. योग्य मनी मॅनेजमेंट केल्यास स्विंग ट्रेडिंग दीर्घकाळ फायदेशीर ठरते. 17. ट्रेडिंग मानसशास्त्र. ट्रेडिंग सायकॉलॉजी. शेअर मार्केटमध्ये तांत्रिक ज्ञानाइतकंच महत्त्वाचं आहे आपलं मनावर नियंत्रण ठेवणं. यालाच ट्रेडिंग मानसशास्त्र म्हणतात. स्विंग ट्रेडिंग करताना अनेकदा लालच आणि भीती या भावना आपल्या निर्णयांवर परिणाम करतात. उदाहरणार्थ, नफा दिसताच लगेच विकण्याची घाई करणे, प्रॉफिट बुकिंग टू अर्ली, किंवा तोटा झाला तरी स्टॉप लॉस न लावता स्टॉक धरून ठेवण्याची हट्टागिरी करणे, मजा हे दोन्ही मोठे तोटे घडवतात. यावर उपाय म्हणजे आधीच ठरवलेल्या प्लॅनला चिकटून राहणे. ट्रेड घेताना एंट्री, टार्गेट आणि स्टॉप लॉस लिहून ठेवावा आणि त्यानुसारच वागावे. नफा मिळाल्यावर आनंदी होऊ नये आणि तोटा झाल्यास निराश होऊ नये. दोन्ही परिस्थितीत शांत राहावे. स्वतःचा ट्रेडिंग जर्नल ठेवल्यास आपल्या भावनिक चुकांची पुनरावृत्ती टाळता येते. महत्त्वाचं म्हणजे स्विंग ट्रेडिंग हा मॅरेथॉन आहे, स्प्रिंट नाही. संयम आणि शिस्त राखली तरच सतत नफा मिळतो. महत्त्वाचा अस्वीकरण. डिस्क्लेमर. लक्ष द्या. हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहे. ही माहिती कोणत्याही प्रकारचा आर्थिक सल्ला नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे किंवा ट्रेडिंग करणे हे बाजार जोखमीच्या अधीन असते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतःचे संशोधन करा किंवा सेबी नोंदणीकृत सल्लागाराचा सल्ला घ्या.
तुम्ही तुमच्या गुंतवणुकीच्या निर्णयांसाठी पूर्णपणे जबाबदार असाल. तर मित्रांनो, हा होता स्विंग ट्रेडिंगच्या यशासाठी आवश्यक असलेल्या स्टॉक निवड, रिस्क मॅनेजमेंट आणि मानसशास्त्राचा भाग. आता आपण या मालिकेच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळणार आहोत. पुढच्या भागात भाग 4 आपण पाहणार आहोत. पेपर ट्रेडिंग आणि बॅकटेस्टिंगचे महत्त्व. ट्रेडिंग जर्नल कसे ठेवायचे. प्रॅक्टिकल यूज. स्विंग ट्रेडिंगची अंतिम चेकलिस्ट. दीर्घकाळ यशस्वी ट्रेडर कसे राहायचे. तो भाग पाहण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. भेटूया लवकरच. शुभ ट्रेडिंग.